ऑपरेशन परिवर्तन मोहिमेअंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याने अवैध गावठी दारू विरोधात मोठी कारवाई करत हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत। ऑपरेशन परिवर्तन मोहिमेअंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याने अवैध गावठी दारू विरोधात मोठी कारवाई करत चोरून सुरू असलेल्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत। या कारवाईत 16,800 लिटर गुळ मिश्रित रसायन, 22 लिटर हातभट्टी दारू तसेच 9 देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करून एकूण 8,85,820 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। गुळ मिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले। या प्रकरणी अवैध दारू उत्पादन व विक्री करणाऱ्या 5 इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही छापा कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। या कारवाईत सोलापूर तालुका पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक घोळवे, बागवान, सहाय्यक पोलीस फौजदार रामेश्वर कोडक, पोलीस हवालदार महेश कटकधोंड, पोलीस कॉन्स्टेबल सागर ननवरे व विलास लोखंडे व महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली खोत यांनी सहभाग घेतला। सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विरोधातील कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले।